सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना धमकीचा फोन आलेला आहे। कॉल करत धमकी दिल्याची माहिती अंजली दमानिया यांनी दिलेली आहे। धनंजय मुंडे वाल्मिक कराडबद्दल बोलू नये असं फोन करत अज्ञातांनी अंजली दमानिया यांना धमकी देत सांगितलंय। काही वेळापूर्वी सोशल मीडियावर अंजली दमानियांनी ही माहिती सुद्धा शेअर केलेली आहे। अंजली दमानिया यांना एका फोन नंबरवरनं सातत्यानं धमकीचा फोन येतोय। कॉल करत धमकी आल्याची अंजली दमानिया यांनी माहिती दिलेली आहे। कॉल करणाऱ्या व्यक्तीनं धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्याबद्दल बोलू नका असं दरडावल्याचं सुद्धा अंजली दमानियांचं म्हणणं आहे। ही आताची महत्त्वाची मोठी बातमी आपण सध्या पाहतो आहोत। अज्ञात व्यक्तीनं फोन करत अंजली दमानिया यांना धमकी दिलेली आहे। उमेश करंजकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। उमेश, अंजली दमानियांना अज्ञात व्यक्तीनं फोन करून धमकी दिल्याचं समजतंय, काय नेमकी माहिती? अंजली दमानिया ह्या गेल्या काही दिवसापासून सातत्याने वाल्मिक कराड असेल किंवा मग धनंजय मुंडे असेल यांच्यावर थेट आरोप करतात, त्यांचं नाव घेऊन आरोप करतात। कारण संतोष देशमुख यांची जी हत्या झाली आणि त्यानंतर बीडमध्ये जे काही राजकीय वातावरण ढवळून निघालंय आणि यासोबतच वाल्मिक कराड यांनी कशा प्रकारे बीडमध्ये सगळ्यांवरती अन्याय केलाय, प्रत्येक गुन्ह्यामागे वाल्मिक कराड कसं हे सातत्याने सांगण्याचा प्रयत्न अंजली दमानिया करतायत। आणि त्यांच्याकडूनच कोणीतरी जे त्यांचे समर्थक आहेत अशाने आपल्याला फोनवरून धमकी दिल्याची माहिती जे ट्विटद्वारे अंजली दमानिया यांनी दिलेली आहे। आता या संबंधात ते पोलीस तक्रार देखील करणार आहेत आणि यासोबतच लवकरात लवकर असे जे धमकी देऊन या प्रकारे हे सर्व अंजली दमानिया जो आवाज उठवण्याचा प्रयत्न करतात, न्याय मागण्याचा प्रयत्न करतात, तो दाबण्याचा प्रयत्न ज्याने फोनद्वारे केलेला आहे त्याला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी देखील पोलिसांकडे करणार आहे। अंजली दमानिया यांच्याशी ज्यावेळेस संपर्क केला त्यावेळेस त्यांच्याकडनं असं सांगण्यात आले की पोलीस स्टेशनला जाऊन या सगळ्या संदर्भात लवकरच तक्रार केली जाणार आहे। मात्र सध्या त्यांना धमकी दिलेलं ट्विट जे आहे ते त्यांनी केलेलं आहे। ठीक आहे उमेश, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।